Friends, we would be discussing an important concept in thermodynamics. Thermodynamics म्हणजे फिजिक्सची एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण हीट आणि वर्क या दोघांचा अभ्यास करतो. सो व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स? थर्मोडायनॅमिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हीट अँड वर्क. म्हणजे हीट म्हणजे उष्णता आणि वर्क म्हणजे कुठल्याही इंजिन किंवा कुठल्याही सिस्टमद्वारे करण्यात येणारं काम, त्याला वर्क असं म्हणतो आपण. तर हीट आणि वर्कचं रूपांतर, उष्णतेचं रूपांतर कामामध्ये कसं होईल आणि कामाचं रूपांतर उष्णतेमध्ये कसं होईल, ह्या दोघांचा अभ्यास हा थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जातो. टेम्परेचरचा अभ्यास केला जातो, अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि त्यासाठी थर्मोडायनॅमिक्समध्ये सिस्टम नावाचा कन्सेप्ट एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये सिस्टम म्हणजे काय, हाऊ डू यू चूज अ सिस्टम, सिस्टम म्हणजे काय आणि त्याच्यामधला जो एनर्जी फ्लो आहे, म्हणजे हीटचा फ्लो आहे, वर्कचा फ्लो आहे, तो आपण बघणार आहोत. तर एक आपल्याला सिस्टमचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर अगोदर सिस्टम म्हणजे काय समजून घेऊ. ह्या आकृतीमध्ये मी सिस्टम काढलेली आहे आणि त्याला जी एक इमॅजिनरी बाउंड्री काढलेली आहे त्याला सिस्टम बाउंड्री असं म्हणतो. कुठलीही जी बाब आहे जी आपल्याला अभ्यास करायची आहे थर्मोडायनॅमिक्स किंवा फिजिक्सच्या अंगाने, तर त्याला आपण सिस्टम असं नाव देऊ. आणि उरलेला जो काही भाग असेल, म्हणजे सिस्टम बाउंड्रीच्या पलीकडचा जो भाग आहे त्याला सराउंडिंग असं आपण नाव देणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला गाडीच्या इंजिनचा अभ्यास करायचा आहे, तर गाडीचं इंजिन झालं सिस्टम आणि गाडीच्या इंजिनच्या भोवताली जे काही सर्व आहे दॅट बिकम्स युअर सराउंडिंग. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ सिस्टम आणि सराउंडिंग. आता सिस्टम आणि सराउंडिंग एकदा असं म्हटलं आपण, थर्मोडायनॅमिक सिस्टम आणि सराउंडिंगचा म्हटलं तर त्यात विविध प्रकारचे सिस्टम्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर एक आहे ओपन सिस्टम, दिस इज ओपन सिस्टम. सेकंड इज त्याला क्लोज सिस्टम असं म्हणतात आणि तिसऱ्याला आयसोलेटेड सिस्टम असं म्हणतात. तर ओपन सिस्टम काय आहे हे आपल्याला या आकृतीवरनं समजेल. आपल्याला लक्षात येईल की या आकृतीमध्ये ही सिस्टम आहे, ही त्याची बाउंड्री आहे, ही जी आहे त्या सिस्टमची बाउंड्री आहे आणि त्याच्या पलीकडे म्हणजे बाउंड्रीच्या पलीकडे जे काय आहे ते सराउंडिंग आहे. आता ह्या आकृतीमध्ये असं दिसतं की या सिस्टमच्या बाउंड्रीच्या मध्ये जाणाऱ्या काही गोष्टी आहेत. काय मध्ये जात आहे तर याच्यामध्ये हे मासमध्ये जात आहे, मासमध्ये जात आहे आणि मास बाहेर पडतं आहे. तर जेव्हा मास मध्ये जातं आणि मास बाहेर पडतं आणि एनर्जी मध्ये जाते किंवा एनर्जी बाहेर पडते, तर अशा सिस्टमला ओपन सिस्टम असं म्हणतात. उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर आपण गाडीचं इंजिन जर बघितलं तर गाडीच्या इंजिनमध्ये आपल्याला दिसतं की गाडीच्या इंजिनमधनं धूर बाहेर जातो, म्हणजे मास बाहेर जातो, म्हणून ते ओपन सिस्टम आहे. गाडीच्या इंजिनमधनं गाडीचं इंजिन गरम होतं आणि ती उष्णता बाहेर फेकली जाते आणि गाडीच्या इंजिनमध्ये आपण पेट्रोल जाळतो किंवा डिझेल जाळतो, त्यामुळे उष्णता आत घेतली जाते. अशा पद्धतीने एनर्जी मध्ये जाते आणि एनर्जी बाहेर जाते. सो एनर्जी गोज इन आणि एनर्जी गोज आउट, एनर्जी गोज इन, एनर्जी गोज आउट. मास मध्ये जातं, मास बाहेर जातं. तर हे कुठलंही मास मध्ये गेलं किंवा मास बाहेर गेलं, एनर्जी मध्ये गेलं किंवा एनर्जी बाहेर गेली तर त्याला ओपन सिस्टम असं म्हणतात. दुसरं उदाहरण घेऊ आपण की ओपन सिस्टम नसली तर ती क्लोज सिस्टम असेल किंवा आयसोलेटेड सिस्टम असेल. तर क्लोज सिस्टम म्हणजे काय, तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की याच्यामध्ये मास मध्ये जात नाही आणि मास बाहेर जात नाही, म्हणजे मासला मध्ये जाण्यासाठी अलाव केलेलं नाही आणि मासला बाहेर जाण्यासाठी अलाव केलेलं नाही. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा की एक बंद भांडं आहे, असं गृहीत धरा की कुकर आहे आणि कुकरमध्ये शिट्टी घट्ट लावलेली आहे, म्हणजे शिट्टी होण्याची वेळ नाही आहे. कुकरमध्ये आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे. तर गॅसवर जेव्हा आपण कुकर ठेवतो याचा अर्थ काय की कुकर झाली तुमची सिस्टम, प्रेशर कुकर झाला आपलं सिस्टम, भात शिजवण्यासाठी जो वापरतो, आणि त्याला आपण गॅसवर ठेवतो म्हणजे त्याच्यामध्ये आपली एनर्जी मध्ये जाते आणि तो कुकर गरम पण होतो, त्याच्यामुळे एनर्जी थोडी बाहेर पण पडते. परंतु कुकरमधलं जे पाणी आहे जोपर्यंत शिट्टी होत नाही तोपर्यंत ते पाणी त्याच्यामध्येच राहतं,
तांदूळ त्याच्यामध्येच राहतो, डाळ असतील तर त्याच्यामध्येच राहते, म्हणजे मास त्याच्या बाहेर पडत नाही किंवा बाहेरचा मास सुद्धा आतमध्ये येत नाही. तर अशा सिस्टमला जिथे मास डज नॉट एंटर किंवा मास डज नॉट लीव, मास डज नॉट गो आउट ऑफ द सिस्टम, डज नॉट गो आउट, तर अशा सिस्टमला मात्र एनर्जी आतमध्ये जाऊ शकते किंवा एनर्जी बाहेर पण जाऊ शकते. अशा सिस्टमला आपण क्लोज सिस्टम असं म्हणतो. आता तिसरं जो प्रकार आहे त्याला आयसोलेटेड सिस्टम. तर त्यासाठी आपण थर्मस फ्लास्कचं उदाहरण घेऊ. आपण चहा गरम करण्यासाठी, चहा गरम ठेवण्यासाठी, गरम करण्यासाठी नाही, चहा गरम ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं भांडं वापरतो, त्याला थर्मास फ्लास्क असं म्हणतात. त्या थर्मास फ्लास्कमध्ये आपल्याला दिसेल की चहा एकदा तुम्ही ओतला आणि ते झाकण लावलं तर तो चहा खूप वेळ गरम राहतो. तर असा आयडियल थर्मास फ्लास्क धरा की ते चहा आपण गरम ठेवला तर तो तहायत गरम राहील. तर कशामुळे गरम राहतो, तर त्याच्यामधनं एनर्जी बाहेर पडत नाही. सो एनर्जी बाहेर पडत नाही किंवा एनर्जी आत पण जात नाही, त्याच्या एनर्जी बाहेर जात नाही आणि एनर्जी आत पण जात नाही. तसंच मास पण बाहेर जात नाही आणि मास पण बाहेर येत नाही. म्हणजे मास आणि एनर्जी, नो ट्रान्सफर, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मास अँड नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. तर अशी सिस्टम, थर्मस फ्लास्क सारखी सिस्टम की ज्याच्यामध्ये मास आतमध्ये जात नाही किंवा बाहेर पडत नाही आणि एनर्जी, ऊर्जा ही आतमध्ये जात नाही किंवा बाहेर पडत नाही, अशा सिस्टमला आपण आयसोलेटेड सिस्टम असं म्हणतो. म्हणजे सिस्टमचे कुठले 3 प्रकार आपण शिकलो आहे. एक ओपन सिस्टम ज्याच्यामध्ये मास कॅन गो इन ऑर कम आउट, एनर्जी कॅन गो इन ऑर कम आउट, म्हणजे ट्रान्सफर ऑफ मास अँड एनर्जी इज अलाउड, त्याला ओपन सिस्टम म्हणतात. क्लोज सिस्टम म्हणजे एनर्जी कॅन कम इन अँड गो आउट पण मास कॅनॉट कम इन अँड गो आउट, त्याला क्लोज सिस्टम असं म्हणतात. आणि आयसोलेटेड सिस्टममध्ये नीदर मास नॉर एनर्जी, म्हणजे नो मास ट्रान्सफर, नो एनर्जी ट्रान्सफर, त्याला आपण आयसोलेटेड सिस्टम असं म्हणतो. तर हे सिस्टमचे विविध प्रकार आहेत. क्लोज सिस्टम, ओपन सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. आणि सिस्टम म्हणजे कुठल्याही विश्वातला कुठलाही भाग आपण घेतला ज्याला आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आतमध्ये जाते किती, बाहेर पडते किती, याचा अभ्यास करायचा आहे, त्याला आपण थर्मोडायनामिक सिस्टम असं म्हणतो. आणि सिस्टम म्हटलं की त्याच्या अवतीभोवती जे आहे त्याला बाउंड्री म्हणतात आणि सराउंडिंग आणि सिस्टमच्या त्याला सराउंडिंग म्हणतात आणि सिस्टम आणि सराउंडिंगच्या मध्ये जी सीमारेषा आहे त्याला बाउंड्री असं म्हणतो. ओके.